नांदेड जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. आपण सध्या आहोत नायगाव तालुक्यातील कृष्णूर या तलावावर. आपण पाहू शकतो की या तलावाने तळ गाठलेला आहे. जवळपास 7 ते 8 गावांना या तलावातून पाणी पुरवठा केला जातो. अ, विंधन विहिरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे प्रत्येक गावाच्या विहिरी या ठिकाणी आहेत. या विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो. परंतु या तलावानं तळ गाठलेला आहे. 10 ते 15 दिवसच पुरेल इतका पाणीसाठा या तलावात आहे. एकंदरीत पाहिलं तर गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहेत. आपल्यासोबत कृष्णूरचे ग्रामस्थ आहेत. काय सांगाल? तळ गाठलेला आहे. आता काय परिस्थिती आहे गावात? सर, गावामध्ये या ठिकाणाहून कृष्णूर इथून 7 ते 8 गावाला पाणी पुरवठा होतोय. गावामध्ये आमच्या गावात एम-आय-डी-सी असल्यामुळे 15 ते 20,000 लोकसंख्या आहे आणि बाहेर आजूबाजू धरली तर एक 40-50,000 लोकसंख्या आहे या एरियामध्ये, आमच्या सर्कलमध्ये. पण पियाला पाणी नाही. हजारो कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी लिफ्ट इरिगेशनद्वारे पाणी पुरवठ्यासाठी इथं वॉला पाईपलाईन आणून सोडली, पण अद्यापपर्यंत एक थेंब सुद्धा गेला नाही. आज 4-5 वर्ष झालं ते पाईप फक्त उगाच देखावाच आहे. आणि इथून पुढं आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, कलेक्टर ऑफिस यांना पण या ठिकाणी असं निवेदन देणार आहोत. आणि इथून आज 8-15 दिवसानंतर आम्हाला पाणी पण नाही आणि आम्हाला रस्ता रोको केल्याबरोबर पर्याय नाही. निश्चितच पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची भूमिका देखील गावकरी करत आहेत. आपल्यासोबत दुसरे काही गावकरी आहेत. काय सांगाल, कशी परिस्थिती आहे? किती याच्यावर गाव आहेत आणि आत्ता काय नेमकी परिस्थिती आहे? या तलावावर जवळपास 8 ते 10 गावं आहेत आणि जवळपास या ठिकाणी 6 ते 7 विहिरी आहेत. जलजीवन योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी भरपूर अशा विहिरी झालेल्या आहेत आणि प्रत्येक गावाला या ठिकाणी पाणी जात असतं. आणि मागच्या वर्षी पाऊस थोडंसं कमी झाल्यामुळं पाणी या ठिकाणी भरपूरच कमी आहे. त्याच्यामुळं आता जवळपास सरकारनं आमच्याकडं लक्ष द्यावं. माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन देऊ, की जे अ, वळेगाव लिफ्टच्या या ठिकाणी पाणी आणलेलं आहे पाईपलाईन करून, ते पाणी लवकरात लवकर सोडलं तर आमचा प्रश्न मिटू शकते. हे कलेक्टर साहेबांना किंवा आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच साहेबांना विनंती करू, की लवकरात लवकर हे जे वळेगावचं पाणी आहे ते कृष्णूरला मिळालं तर एक आनंद होईल आणि प्रत्येक गावाचे जे पाण्याचा प्रश्न आहे ते मिटून जाईल सर. पुढची काय भूमिका असणार तुमचे गाव? नाही, गावकऱ्याची भूमिका एक प्रथमतः औपचारिकरित्या आम्ही ग्रामपंचायतला निवेदन देऊ आणि त्यानंतर जर पुढची काही कारवाई झाली नाही तर निश्चितच आम्ही संविधानिकरित्या उपोषण म्हणा, आंदोलन म्हणा, अशा या गोष्टीकडे वळू. अ, निश्चितच पाणी जर येत्या काळात जर नाही मिळालं तर गावकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत, असा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, कृष्णूर, नांदेड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.